गणपती घाट येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गुरुवारी श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। सोलापूरचं जागृत ग्रामदैवत श्री सिद्धिविनायक गणपती घाट इथं श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं अथर्वशीर्ष, महाभिषेक, जन्मोत्सव, पाळणा आणि महाआरती मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। या निमित्तानं रक्तदान शिबिर आणि भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिराचे मालक दिवाकर जोशी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली, तर रक्तदान शिबिराविषयी आयोजक रजपूत बंधू यांनी अधिक माहिती दिली। तसंच जन्मानंतर आज सुंठवडा भाविकांना वाटला जातो। दुपारी 12 वाजता आज आधी श्याम जोशी यांचं सुश्राव्य कीर्तन होऊन जन्म झाल्यावर पाळणा म्हणला महिला वर्गाने, त्याच्यानंतर महानैवेद्य आणि नंतर महाआरती झाली। त्याच्या आधी सकाळी 8 पासून सहस्त्रावर्तन चालू होते महाअभिषेकाचे। 10 ब्राह्मण प्रत्येकी 100 आवर्तन करतात आणि असे हे 3-4 तास अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन आणि मूर्तीला म्हणजे पंचामृत अभिषेक होतो। म्हणजे अंगावर ही उत्सव मूर्ती नाही आहे। उत्सव मूर्ती जे असतात मंडळाचे त्यांना अभिषेक असा होत नाही, पण महत्त्व याचं आहे की हा जो अभिषेक होतो पंचामृताचा अंगावर आहे महत्त्व आहे। आणि ही परंपरा इथे गेले 300 वर्ष चालू आहे। असे भाविकांची खूप श्रद्धा इथं हे आवर्तनं जे होतात त्यामुळे इथं जे व्हायब्रेशन्स तयार होतात, जे भाविक येऊन त्यांच्या काही इच्छा किंवा अडचणी बोलतात त्या सुटतात असं तेच येऊन आम्हाला सांगतात। म्हणजे त्यामुळे भाविकांची या गणपतीवर खूप श्रद्धा आहे। गेले 4 दिवस हा उत्सव चालू आहे। 2014 पासून आपण रक्तदान शिबिर हे आयोजन करतो इथं सोलापूर गणपती घाट गणपती मंदिर गणपती घाटावर। आणि आतापर्यंत आमचा रिस्पॉन्स चांगला असतो। लोकल म्हणजे वेगवेगळ्या पतसंस्था गणपती पतसंस्था त्यांची सर्व्हिस चांगली आहे, महत्त्वाची कुठल्या प्रकारे आम्हाला आमच्याकडे जे प्रतिष्ठान व आरती मंडळ तर हेगडेवार नागरिकांनी रक्तदान करावं, बाकी काय नाही। आणि व्यसनमुक्त भारत असावा, व्यसन सोडून द्यावं, जास्तीचा रक्तदानाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा।